विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मढावी लिखित भाकर भाग 5. देशाच्या सीमेवर मी लढतोय सई. ही ओळ वाचताना सई हादरून गेली. तिचे ओठ थरथरले. लांबलचक पत्रातील लिहिलेला पुढील मजकूर तिच्याने वाचवत नव्हता. आपला पती युद्धात लढतो आहे, त्याचे कसे होईल या विचाराने तिला दरदरून घाम फुटला. लुगड्याच्या पदरानं तिनं घामानं थपथपलेला चेहरा पुसला. तिचे हृदयाचे ठोके धडधडायला लागले. सर्जानं पत्रात पुढे लिहिलं होतं, सई, मी हे पत्र स्टेन गन आणि मशीन गनच्या आवाजात लिहितोय. देशासाठी आम्हा सैनिकांना कधी शहीद व्हावं लागेल याचा नेम नाही. सैनिकाचा मृत्यू हा लढताना लिहिलेला असतो. शत्रू आपल्या सीमेत घुसखोरी करीत आहेत, त्यांना लांडग्यासारखे टिपून मारले जात आहे. मला 2 दिवसांपासून झोप म्हणजे मुळीच नाही. डोळ्यात तेल घालून एकसारखा जागता पहारा द्यावा लागतो. पहाडी बर्फाळ इलाक्यात युद्ध सुरू झालं. सई, आता विजयी झाल्याशिवाय माघार नाही. तू घाबरू नकोस. पण सांगतोच तुला सई, काल शत्रूची एक गोळी सुसाट वेगानं माझ्या दिशेनं आली आणि खांद्याजवळून निघून गेली. मी धाडकर जमिनीवर अंग झोकून दिलं. तुझी आठवण झाली. माझ्या हातातील स्टेनगन चालवली. पाहतो तर शत्रूच्या चिंध्या चिंध्या झाल्या. भारत माता की जय म्हणत पुढे पुढे सरकलो. शत्रूचं टोळकं मुर्दा होऊन पडलं. माझ्या शौर्याचं तू किती कौतुक करशील, खरं ना? तुला भेटायला युद्ध संपले की ताबडतोब निघून येईल. सई, मी माझ्या शौर्याचे इतिहास तुला सांगत आहे. तिकडे कसे चालू आहे ते लिहायचे विसरलोच. सई, राजू कसा आहे ग? शाळा सुरू झाली असेल, त्याला नवीन कपडे पुस्तकं घेतलीच की नाही? छकुली मोठी झाली असेल, एक एक पाऊल पुढे चालत असेल. सई, तुझी खूप आठवण येते ग, पण मी काय करू? तुझं नशीबच तसं. तू पडलीस एका सैनिकाच्या पदरी. जाऊ दे. तिकडे पाऊस कसा आहे? शेताची पेरणी झाली की नाही? घरावरचं कौल फेरून घ्यायचं असेल. फुटकी कौलं काढून देऊन त्या ठिकाणी नवीन कौलं बसवायची होती, नाहीतर पावसात घर गळेल. तू हे सारं जबाबदारीनं केलं असेल की नाही? आई बाबा कसे आहेत? बाबांच्या दम्याची शिकायत आहे हे तुला माहीत आहे. वातावरणात ढग जमून आले की त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. त्यांना डॉक्टरांना दाखव. त्यांच्या औषधोपचारावर लक्ष ठेव. सई, मी इकडे असल्याने तुलाच घरचं सांभाळावं लागतं. माझ्याशिवाय हे सारं कोण करणार? तूच सांग. शेतातील पेरणी साधली की शेत चांगले पिकते. तू निश्चितच काळजी घेतली असतील, नाही का? राजू व आईला घेऊन तू स्वतः शेत निंदून काढ. गवतानं पीक मरून जायला नको. चांगली पिकं झाली का घरात डाळदाणा भरून राहतो. 2 वेळच्या जेवणाची काळजी मिटते. वावरात राबल्यानं घर सुखात नांदतं. तू शेतमजुराची पोरगी असल्यास नसे, तुला सांगायची काही गरज नाही. तशी तू शहाणी आहेस. मुलांना दररोज शाळेत पाठव. चांगले शिक्षण घेतल्याशिवाय काही खरं नाही. मी कमी शिक्षण घेतल्यानं सैनिक झालो. माझ्यासारखे बेकारीला वैतागून सैनिक झालेले सारेच माझ्यासोबत आहेत. तसं देश रक्षणासाठी पोटाची समस्या कामी आली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. देश आमच्याच खांद्यावर आहे. सई, तुझी, मुलांची, आईबाबांची आठवण आली की माझं अंतकरण कसं तरी होतंय. जीव कासावीस होतो. रातीला तंबूतून उठून काळोखात येतो. तुझ्याशिवाय जगता येत नाही. मला पण मातृभूमीसाठी हे सारं सोसतोय. कित्येक वेळपर्यंत अंधारात दगडावर बसून तुमचाच विचार करीत राहतो. विचाराच्या तंद्रीत सिगारेटचं सारं पाकिट संपून जातं.
सई, तूच सांग, मी इकडे एकटा कसा राहत असशील ग? इकडचा पहाड खायला उठतो, अंगावर दगड आल्यासारखी वाटतात, पण देशाची जबाबदारी स्वीकारली ना. सई, तुझ्यात किती चांगुलपणा आहे ग. माझं सारं घर सांभाळतेस. तुझ्या हिमतीमुळेच मी इकडे युद्ध लढतोय. तुझ्या कर्तव्याचं मोल नाही. माझ्या बंदुकीच्या प्रत्येक गोळीवर मी तुझंच नाव लिहून ठेवलं. क्षणाक्षणाला तुझी आठवण साथ देते. मी तुला कसा काय विसरू ग सई? पत्र वाचून सई ढसाढसा रडायला लागली. सई रडत असलेली पाहून तिचे म्हातारे सासू सासरे तिच्या जवळ आले. ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली, मामंजी, सरहद्दीवर युद्ध सुरू झालं. तुमचा लेक शत्रूसंग लढत आहे. मामंजीनं तिला जवळ घेतलं, तिच्या डोईवरून हात फिरवला. न ग रडूस पोरी. तुझ्या लग्नाआधी त्याला देशाला देऊन टाकला. तू कशाला रडती? उगी हो, तू शूर हाय, जिंकून येईल. तिची सासू तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, लेकरू हिरमुसला हाय. सोन्यासारख्या बायकोला सोडून तो तिकडे शत्रूसंग लढत हाय. काय करतं सुनबाई? तुझा आम्हाला म्हातार वयात आदर हाय. नवरा बिगर राहायचं म्हणजे एक एक दिवस वर्षासारखा हाय. तू जवान पोर, हसाय खेळायचं वय, पण नशीब तसं नाही. आमचं स्वतःचं पोरग देशासाठी माराय धाडलं आणि तो आमची सेवा कराय घरात आली. सासू जशी सईला समजावत होती, तिच्या पाठीवरून हात फिरवत होती, तशी सई मुळूमुळू रडत होती. तिचा पदर आसवानं भरला होता. रडू रडू चेहरा सुजून गेला. नाक लाल झालं. रात्रीला ती विचार करीत कधी झोपी गेली ते तिला माहीतच नव्हतं. तिची 2 मुले तिच्या कुशीत बिलगून झोपली होती. राजू सईला नेहमी म्हणायचा, मी पप्पासारखा मिलिटरी मॅन बनीन. वडिलांनी आणून ठेवलेला सैनिक ड्रेस घालून तो ठो ठो करीत बंदूक चालवण्याची ॲक्शन करायचा. सई अर्ध्या रात्री जाग आली. राजू सैनिक ड्रेसात तिच्या कुशीत शिरतला होता. सईनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ती पुटपुटली, बेटा, तुझा बाप शत्रूसंग लढत आहे. तू बी त्यांच्यासारखा होशील. तिच्या डोळ्यासमोर असंख्य काजवे चमकून गेले. सई दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली. सर्जानं पत्रात लिहिल्याप्रमाणे तिला सर्व कामं सांभाळायची होती. पावसाळा सुरू झाल्यानं घर खरोखरच गळत होतं. ते चांगलं करून घेण्याची तिची धडपड सुरू झाली. सर्जा युद्धात लढत होता आणि सई इकडं घर सांभाळण्यासाठी धावपळ करत होती. परिस्थितीचा सामना करत होती. सर्जाची आठवण तिला सतावत होती. युद्धात लढताना तो तिला दिसायचा. बंदुकीचे आवाज तिच्या कानात घुमायचे. तिला राहवलं नाही. सर्जाला तिनं पत्राद्वारे आपलं मनोगत पाठवलं. प्रिय सर्जा, पाय लागू. तुमचं पत्र मिळालंय. मी इकडं सर्व सांभाळून घेत आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही बिनधास्त शत्रूसंग लढा. पण एक लक्षात ठेवा, जरा जीवाला जपून ठेवा. सांभाळा बरं तुम्हासनी. सोन्यासारखा जीव हाय. जन्म काय बार बार येत नाही. काय बी इजा होऊ देऊ नका. मला माहीत हाय तुम्ही लय शूर हाय. उगीच तुमच्या संग लगीन केलंय का? पण काही खेळवकत सांगता येत नाही. तुमचं पत्र आल्याबरोबर लय आनंद झाला. पत्र पाहून शान पोरं उड्या मारायला लागलं. पत्र फोडलं आणि वाचलं तर तुम्ही युद्ध खेळत असल्याचं समजलं आणि लय वाईट वाटलं. या लोकायले युद्धाशिवाय काही दिसत नाही का हो? तुमच्या जीवाले काही झालं का तर? एकसारखा विचार येत आहे. तुमची आठवण येऊन मी लय रडली. मामंजी समजावलं. त्याचं लय धीर आहे. त्याच्याशिवाय इकडे आमचं दुसरं कोण आहे? पोरीसारखं प्रेम करतात, सगळं आहे, पण तुम्ही नजरेसमोर दिसत नाही. मी येडी आहे व महत्त्वाचं लिहायचं राहूनच गेलं. तुम्ही मायावर तिकडून आल्यावर रागानं तुटून पडाल. लिहते
इकडे पाऊस लय झाला. घरावरलं खपरेल फेरलं. आता पाणी गळणं बंद झालं. पोरं दररोज शाळेत जातात. पाटी दप्तर घेऊन दिलं आहे. राजू दररोज म्हणतो मी पप्पासारखा मिलिटरी मॅन होईन. इकडं समजा ठीक आहे. वावरातनी पेरली साधली. कोवळी पिकं उगवली. समजा रान हिरवगार दिसतं या. वावरातली हिर डबडब भरली. बैलासाठी धुऱ्यावर चारा उगवला. नाल्याच्या मुतारीवर गोटे माती लाकडं टाकून मुत्रे अडवलं. त्यामुळं ओळभर रान वाचलं. मी इकडं हाय कष्ट करायला. तुम्ही काय बी काळजी करू नका. मी हाय समजा सांभाळायला. इकडचं तुम्ही विचार करू नका. तुम्ही तिकडं कसं हाय व जेवाय खावायची काळजी घ्या. उपाशीपोटी दुश्मनाला कसं हरवाल. युद्ध जिंकून बिगी बिगी भेटीसाठी या. तुमची सई. सईचं पत्र वाचून सर्जाजाम खुश झाला. आपल्या कर्तव्य तत्पर पत्नीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला. त्याच्या तोंडून सई असे सहजगत्या उद्गार बाहेर पडले. त्याची सई घर सांभाळते हे पाहून त्याची छाती अधिकच फुलून निघाली. शत्रूशी जोमाने लढण्यासाठी तो धावतच रणगाड्याकडे गेला. आकाशात दररोज ढग दाटून येत होते. सुसाट वेगानं वादळ सुटलं. झाडं थरथर कापत होती. विजांचा कडकडाट व्हायचा. धरतीचं चुंबन घेऊन वीज क्षणात उडून जायची. बॉम्बगोळा फुटल्यासारखं वाटायचं. लख्खकन प्रकाश पडायचा आणि क्षणात नाहीसा व्हायचा. ढग एकमेकांमागं धावायचे. काळाकुट्ट ढग पाण्यानं फुगलेला वाटायचा. अंगावर कोसळतो की काय याची भीती मनात दाटून यायची. आकाशातही युद्ध चालल्याचं भास व्हायचा. शत्रूला हटवण्यासाठी सैनिक जीवाचे रान करत होते. सर्वत्र बॉम्ब गोळ्यांचा प्रचंड आवाज. त्यातून निघणाऱ्या ज्वालांचा गोळा होऊन हवेत उडणारा प्रचंड लोट. दगडमातीही थरथर कापायला लागली. सर्जा प्राणाची बाजी करून लढत होता. मायभूमीच्या रक्षणासाठी तो आवेशानं चवताळून शत्रूवर बॉम्बगोळे सोडत होता. सर्जा रात्रीचे 12 वाजता एका दगडाच्या आड लपून बसला. शत्रू सरहद्दीत घुसतात की काय याचा टक लावून शोध घेत होता. त्यानं सिगारेट घेण्यासाठी खिशात हात घातला. त्याच्या सईचं पत्र हाताला लागलं. जणू सईच्या अंगाचा त्याला स्पर्श झाल्याचा भास झाला. पण युद्धात नको आपल्या पत्नीची आठवण. हाताला लागलेलं पत्र त्यानं पुन्हा खिशात कोंबलं. रायफल हातात घेऊन तो इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या खोलगट दरीतून सळसळ आवाज आला. तो सावध झाला. सशासारखे कान टवकारून दरीकडे पाहू लागला. काळाकुट्टा अंधार निहाळू लागला. समोरून 4-5 शत्रू एकाएकी दरीतून वर आले. ते म्हणाले, मारोस साले को. सर्जा वाघाप्रमाणे चवताळला. तो मृत्यूशी झुंज देण्यासाठी पुढे आला. हातातली स्टेनगन सुसाट वेगानं चालवली. पाऊस पडावा तसा गोळ्यांचा वर्षाव केला. परंतु शत्रूच्या घोळक्यात सर्जा सापडला होता. त्याच्या शरीराची चाळण झाली. संपूर्ण शरीर रक्तानं माखलं. गोळ्या शरीरात घुसताना रक्ताच्या चिंध्या कांद्या होऊन बाहेर पडत होत्या. सर्जाची स्टेनगन हातातून शेवटपर्यंत सुटली नाही. 5ही शत्रूंना त्यानं जमिनीवर लोळवलं. शत्रू संपले होते. परंतु त्याच्या डोळ्यासमोर आता अंधार पसरायला लागला. चवताळलेला सर्जा जमिनीवर कोसळला. अंतिम क्षणी त्याचा एक हात खिशात गेला. खिशातील सईचं पत्र त्याच्या मुठीत आलं. त्याच्या शरीराची धडपड चालली. थोड्या वेळानं सर्जाचा देह शांत झाला. एका हातात स्टेनगन आणि दुसऱ्या हातात सईचं पत्र होतं. डोळ्यात रक्त आलं. ते सताड उघडे पडले होते. कदाचित सईची आणि त्याच्या चिमुकल्यांची वाट पाहत. सर्जाचे शरीर त्याच्या सईकडे दहनविधीसाठी रवाना करण्यात आलं. सारा गाव जमा झाला. पोलिसांचा ताफा. कलेक्टर गावात आले. सई शेतात निंदण्यासाठी गेली होती. तिला निरोप कळला. ती धापा टाकीत घरी आली. तिला काही सुचत नव्हतं. आल्या आल्या तिनं सर्जाच्या मृतदेहाला कवटाळलं. सर्जाच्या खिशात तिनं पाठवलेलं पत्र होतं. पत्रातील शेवटची ओळ सईनं लिहिली होती. दुश्मनाले हरवून टाका आणि भेटीले लवकर या. अखेर शत्रूंना हरवून तिचा सर्जा शहीद झाला होता. त्याचा मृतदेह तिच्या भेटीसाठी रणांगणातून पाठवण्यात आला होता. सर्जा देशासाठी शहीद झाला.
पोलिसांनी सर्जाच्या मृतदेहाला बंदुकीचे आवाज करून अखेरची सलामी ठोकली. बिगुल वाजला. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे झाले. कलेक्टरनं नतमस्तक होऊन चितेवर वीरचक्र वाहिलं. सर्जाच्या पोरानं चितेला अग्नी दिला. देशासाठी शहीद झालेल्या सर्जाच्या सईला अभिमान वाटला. तिनं डोळ्यातील अश्रू पुसले. मुलाला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात कुरवाळला. माया लेकरा, तुझा बाप देशासाठी शहीद झाला आहे. तुम्ही बापासारखा निघ. त्याईचं नाव चालव. घर संसाराची संपूर्ण जबाबदारी सईवर येऊन पडली. तिला आता युद्धाच्या मायभूमीवरून सई, तू घराकडे लक्ष ठेव, सर्वांचा सांभाळ कर, असे पत्र कोण पाठवणार? ती सर्जाची क्षणोक्षणी आठवण काढीत होती आणि तिच्या शत्रूचा अश्रूंचा बांध फुटत होता.